नमस्कार. आज आपण भाषिक कौशल्य या महत्त्वपूर्ण मुद्द्याचा विचार करणार आहोत. आपला सर्वांना माहिती असेल की वाचन, लेखन, श्रवण, संभाषण अशी महत्त्वाची 4 भाषिक कौशल्य आहेत. त्यातील पहिल्या भाषिक कौशल्याचा विचार आज आपण करणार आहोत. पहिलं जे भाषिक कौशल्य आहे ते म्हणजे वाचन. वाचन ही जी प्रक्रिया आहे ती जी साक्षर आहेत त्या सर्वांनाच खरं तर ज्ञात आहे. लहानपणापासून आपण विविध स्वरूपातील अक्षरांची ओळख शिकतो आणि तेव्हापासून आपलं वाचन त्या ठिकाणी सुरू होतं. वाचन म्हणजे नेमकं काय याचा जर आपण विचार केला तर वाचन म्हणजे लिहिणाऱ्याच्या हेतूनुसार आणि वाचणाऱ्याच्या तयारीप्रमाणे होणारं जे अर्थाचं आकलन आहे त्याला वाचन असं म्हणतात. आता ही तशी एक तांत्रिक व्याख्या झाली, पण सर्वसाधारणपणे आपल्याला असं दिसून येतं की वाचन करत असताना अनेकदा काहींना असं वाटेल की वाचन म्हणजे केवळ डोळ्यांनी पाहायचं आणि डोळ्यांनी पाहिलेली जी अक्षरं आहेत तर ती ओळखायची आणि त्या ठिकाणी ती वाचायची. एवढाच एक मर्यादित संदर्भ वाचनाचा असल्याचं आपल्याला दिसत नाही. तर आपल्याला त्या अक्षर ओळखण्याच्या बरोबरच ते जे लेखन केलेलं आहे त्याच्या अर्थाचा जो संदर्भ आहे तो सुद्धा महत्त्वाचा ठरतो. म्हणजे लिहिलेला मजकूर आपल्या म्हणजेच वाचणाऱ्याला त्याचं आकलन होणं हा एक महत्त्वाचा भाग वाचन प्रक्रियेमध्ये आहे. आणि म्हणूनच वाचन ही जी प्रक्रिया आहे किंवा वाचन हे जे कौशल्य आहे त्याचा विचार करत असताना सुरुवातीला आपल्याला वाचनाबरोबर अर्थासह आकलन करून घेणे म्हणजे वाचन हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. उदाहरणार्थ अनेकदा आपण मराठी भाषेमध्ये बोलत असताना विविध स्वरूपातील शब्दप्रयोग करत असतो. काही वाक्य आपण ज्यावेळी वापरतो त्यावेळी त्याचा शब्दशः अर्थ आपण घेतोच असं नाही, परंतु त्या माध्यमातून किंवा त्या मागचा जो गर्भितार्थ आहे, अन्वयार्थ आहे तो मात्र आपल्या लक्षात येतो. म्हणजे काही उदाहरणं आपण पाहू. समजा हत्ती दारावरून गेला असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजे इथे ही ओळ वाचल्यानंतर हत्ती दारावरून म्हणजे दाराच्या समोरून गेला असं त्या ठिकाणी अभिप्रेत असतं. तो काहीतरी तिकडून आला आणि दारावर ती चढला आणि चढून त्या ठिकाणी उतरून गेला असा तो अर्थ त्या ठिकाणी त्यात अभिप्रेत नसतो. आणि ती जी काही एक त्यामागची संकल्पना आहे ती सहजतेनं वाचणाऱ्याला कळते. म्हणजे वाचणाऱ्याला त्याचे जे भाषिक संकेत आहेत ते माहिती असतात. किंवा पूर्वीच्या काळी अशाच पद्धतीनं युद्धात लाख बांगडी फुटली असा वाक्प्रयोग केला जायचा. त्यामध्ये सुद्धा युद्धामध्ये जे सैनिक मारले जायचे किंवा जे त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू व्हायचा तर त्यानंतर तिथे मृत्यू झालेल्या सैनिकांच्या घरी ज्या स्त्रिया असायच्या तर त्यांच्या हातातील ज्या काही बांगड्या आहेत, चुड्या आहेत ते फोडले जायचे आणि त्या दृष्टिकोनातून ही जी काही एक वाक्यरचना आहे ती वापरली त्या ठिकाणी जायची. म्हणजे त्यामागे लाख सैनिक त्या ठिकाणी मेले अशा पद्धतीचा एक अर्थ आपल्याला सहजतेनं जाणवतो.
पण हे जाणवत असताना किंवा हे लक्षात घेत असताना त्याला त्या भाषेतले संकेत माहिती आहेत हे गृहीत धरूनच त्या ठिकाणी हे जे काही लिहिलेलं आहे त्यामागची भावना समजू शकते. जर समजा तो संदर्भ समजला नाही, त्याचे जर शब्दशः अर्थ आपण घेतले तर त्याचा अर्थ समजण्याऐवजी भलताच अर्थ त्यामधून त्या ठिकाणी निघू शकतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून अशा स्वरूपाचा जो विचार आहे तो ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपल्याला हे समजतं की वाचन ही जी प्रक्रिया आहे ती केवळ शब्द ओळखून वाचन करणं एवढ्यापुरतीच त्या ठिकाणी मर्यादित नाही, तर त्या मागचा जो अन्वयार्थ आहे तो लक्षात घेणं हे त्या प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. वाचन प्रक्रियेचा विचार करत असताना जे काही महत्त्वाचे घटक आहेत, देवनागरी किंवा मराठी भाषेतील वाचन प्रक्रियेचा जर विचार आपण केला तर आपल्याला असं दिसून येतं की सर्वसाधारणपणे डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीचं वाचन आपण करत असतो. काही भाषेमध्ये याच्या उलट आहे. उर्दू भाषेचा विचार केला तर तिथे उजवीकडून डावीकडे अशा पद्धतीची वाचन प्रक्रिया आपल्याला दिसते. पण आता मराठीचा विचार करत असताना डावीकडून उजवीकडे वाचणं हा प्रघात आपल्याला दिसतो आणि त्यानुसार डावीकडून उजवीकडे आणि वरून खाली अशा पद्धतीची एक वाचन दिशा आपल्याला खरं तर दिसते. ज्या व्यक्तीचा वाचन वेग हा चांगला आहे त्या व्यक्तीला आपण जर समजा वाचनाबद्दल विचारलं तर आपल्याला असं दिसून येईल की त्याला वाचन करत असताना एकाच दृष्टिक्षेपात 3 ते 4 शब्द दिसत असतात. म्हणजे ज्यावेळी आपण एखाद्या पुस्तकाच्या लेखनावर नजर टाकतो त्यावेळी आपल्याला जे काही शब्द वाचायचे असतात या ओळींमधले त्यापैकी साधारणतः 3 ते 4 शब्द आपल्याला आपल्या कटाक्षामध्ये दृष्टिक्षेपामध्ये दिसले पाहिजे. असे जर समजा आपल्याला दिसत असतील तर अशा व्यक्तीचा वाचन वेग हा चांगला आहे हे आपल्याला लक्षात येतं. आवश्यक गोष्टी लक्षात ठेवणं हा एक दुसरा भाग वाचन प्रक्रियेमध्ये असतो. वरती जे काही वाचन केलं त्याचा संदर्भ नेमका काय आहे आणि पुढे जे आपण वाचन करतो आहोत त्याच्याशी त्या मागच्या संदर्भांचा असणारा जो काही एक ताळमेळ आहे तर तो माणसाच्या मेंदूच्या प्रक्रियेमध्ये नकळतपणे त्या ठिकाणी घडत असतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण जे काही वाचतो ते सहजतेनं आपल्याला समजत चालतं किंवा ते सहजतेनं समजतं, त्याचं आकलन होतं असं आपण म्हणतो. असं जर घडलं नाही तर त्या वाचनामध्ये निश्चितपणे अडथळे येतात, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. किंवा जर असं त्या ठिकाणी होत नसेल, मी जसं म्हणालो की अगदी एकाच दृष्टिक्षेपात जर समजा इतके शब्द आपल्याला 3 ते 4 शब्द दिसत नसतील, काहींना समजा एकच शब्द दिसतील, काहींना तर एक एक अक्षर त्यातले दिसतं आणि मग त्या दृष्टिकोनातून त्याचं वाचन ते करताना दिसतात. मग अशा वेळी आपल्याला काय दिसतं तर वाचनाच्या संदर्भात फारशी गती त्याला मिळत नाही. म्हणजे त्या व्यक्तीचा जो वाचन वेग आहे तो निश्चितपणे त्या ठिकाणी कमी पडतो आणि ती बाब आपल्या आकलनाच्या दृष्टिकोनातून देखील नुकसानीची ठरते. आणि म्हणून वाचन प्रक्रिया समजून घेत असताना ही बाब आपल्याला सातत्यानं लक्षात असली पाहिजे की आपला वाचन वेग वाढवला पाहिजे. आता ही गोष्ट कशावर अवलंबून आहे तर त्याच्यासाठी एक महत्त्वाचा पर्याय आहे की आपण सातत्यानं वाचलं पाहिजे. वाचनाची जी ज्यांना सवय आहे तर ते सहजतेनं वाचतात. म्हणजे अनेकदा असं म्हटलं जातं की काही लोक उभं वाचन करतात. उभं वाचन करतात म्हणजे काय तर ते वरून खाली अशा ओळी पाहत जातात आणि त्यांना सहजतेनं त्या ओळींमधले असणारे जे शब्द आहेत ते दिसतात. त्यांना फार मान इकडे तिकडे करावी लागत नाही आणि मग त्यांचं वाचनसुद्धा पटकन होतं, सहजतेनं वाचन वेग त्यांना प्राप्त होतो आणि त्याबरोबर त्या वाचनाच्या सवयीनं
त्यांना आकलन देखील निश्चितपणे चांगलं होतं. आता हा झाला सगळा भाग वाचन प्रक्रिया समजून घेण्याचा. वाचनाचे फायदे काय ते खरं तर फार सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु काही आपण प्रातिनिधिक जे प्रमुख काही बाबी आहेत त्यातल्या त्यांचा विचार या ठिकाणी करणार आहोत. एकतर वाचनानं माणूस बहुश्रुत होतो असं ज्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे पहिला वाचनाचा फायदा आहे बहुश्रुतपणा. वाचन करत असताना वेगवेगळ्या लेखकांची, वेगवेगळ्या विचारांची आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील पुस्तकांचं जे वाचन आहे ते केलं जात असतं. म्हणजे विविध विषय आपल्याला वाचनाच्या माध्यमातून माहिती होतात. त्याचबरोबर त्या लेखकाचं जे काही जीवनविषयक तत्त्वज्ञान आहे, त्याचा जीवनविषयक जो दृष्टिकोन आहे, विचार करण्याची जी पद्धती आहे ती देखील वाचनाच्या माध्यमातून आपल्याला समजते. आणि यामुळे आपण नकळतपणे बहुश्रुत होत जातो. वेगवेगळ्या बाबींचा परिचय आपल्याला होत जातो. विविध क्षेत्रातील असणारे प्रश्न, विविध क्षेत्रातील असणारे वर्तमानातले संदर्भ, विविध क्षेत्रामध्ये घडणाऱ्या भविष्यातील घटना, अशा एक चौफेर स्वरूपातील बाबींचा एक विचार किंवा त्याचं असणारं आकलन आपल्याला होऊ शकतं. आणि म्हणून तो जो व्यक्ती आहे की जो वेगवेगळ्या स्वरूपाचं वाचन करतो तो बहुश्रुत बनतो, त्याच्यामध्ये नकळतपणे प्रगल्भता येते. हे आपण इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. वाचनाचा दुसरा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे जिज्ञासापूर्ती. आता जिज्ञासापूर्ती म्हणजे काय तर वेगवेगळ्या गोष्टींचं माणसाला एक कुतूहल असतं. कोणत्याही विषयांमध्ये नेमकेपणाने काय घडते आहे, काय घडणार आहे, या संबंधीचं कुतूहल अनेकांच्या मनात असतं. अनेकांच्या आवडीनिवडी कदाचित वेगळ्या असतील, त्या सगळ्यांच्याच आवडीनिवडी सारख्या असतील असं नाही, परंतु त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये नेमकेपणाने काय घडत आहे, घडणार आहे, या संबंधीची जी जिज्ञासा आहे ती त्यांना त्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या मनात जागृत असते आणि त्या दृष्टिकोनातून ते वाचन करतात. म्हणजे जिज्ञासापूर्ती करण्याचं एक महत्त्वाचं साधन म्हणून सुद्धा वाचनाचा विचार आपल्याला करावा लागतो. मग आपल्याला असं दिसून येतं की अनेक लोक प्रवास वर्णन वाचतात, अनेक लोक विज्ञानविषयक जी पुस्तकं आहेत त्याचं वाचन करतात, अनेकांना प्रबोधनपर वाङ्मयाचं वाचन करायला आवडतं, अनेकांना वेगवेगळ्या स्वरूपातील साहित्यलेखन त्या ठिकाणी आवडत असतं. आणि मग आपल्या मनातील ही जी जिज्ञासा आहे, मग ते काही वेगवेगळे विषय असतील, काही खगोलशास्त्रासंबंधीची काही जिज्ञासा असेल, विज्ञानासंबंधीची जिज्ञासा असेल, अंतराळासंबंधीच्या काही बाबी त्याला नव्यानं जाणून घ्यायच्या असतील, नवीन ग्रहताऱ्यांचा शोध घ्यायचा असेल, कोणत्याही किंवा नवीन जे तंत्रज्ञान आहे त्याच्या संदर्भात त्याला काही त्याच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, त्या संदर्भात त्याची उत्तरं त्याला पाहिजे असतील, किंवा एखाद्या साहित्याच्या संदर्भात काही बाबी त्याला जे आवडणारे आहेत, त्याच्या मनातील जे कुतूहल आहे त्यापोटी त्याला ते जाणून घ्यायचं असेल, तर अशा गोष्टींची पूर्तता ही वाचनानं होते. आणि म्हणून जिज्ञासापूर्ती हा एक महत्त्वाचा फायदा त्या ठिकाणी वाचनातून होतो. मग तो अगदी एखाद्या भूगोलाशी संबंधित असेल, इतिहासाशी संबंधित असेल, संस्कृतीशी संबंधित असेल, अशी वेगवेगळ्या स्वरूपाची जिज्ञासापूर्ती आपल्याला त्या ठिकाणी होत असते. हा एक महत्त्वाचा फायदा आहे. दुसरा एक महत्त्वाचा फायदा तिसरा जो आपण या वाचनामध्ये, वाचन कौशल्यामध्ये विचारात घेणार आहोत तो म्हणजे भाषाकोश किंवा शब्दकोश. जो व्यक्ती मोठ्या प्रमाणावर वाचन करतो, व्यापक स्वरूपातील संदर्भ त्याच्या वाचनामध्ये येतात, त्या व्यक्तीचा शब्दसंग्रह आपोआप त्या ठिकाणी समृद्ध होत जातो. समृद्ध शब्दकळांसाठी, शब्दसंकल्पनांसाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. याचा एक महत्त्वाचा फायदा असा होतो की ज्यावेळी अशा माणसाला काही लेखन करायचं असतं त्यावेळी त्याला
फारशा अडचणी येत नाहीत. म्हणजे वाचनानं बहुश्रुत झालेला, समृद्ध झालेला जो माणूस आहे तो शब्द संग्रहाच्या दृष्टिकोनातून किंवा शब्द कोशाच्या संदर्भात विचार करता त्याचा जो अनुभव आहे तो समृद्ध असतो आणि म्हणून त्याला कोणत्याही स्वरूपाची अडचण त्या ठिकाणी येत नाही. वेगवेगळ्या शब्दांचे समानार्थी जे पर्याय आहेत, म्हणी असतील, वाक्प्रचार आहेत, वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत, त्यातील काही शब्दकळा आहेत, विज्ञानविषयक परिभाषा आहेत, पारिभाषिक शब्द संकल्पना आहेत. अशा विविध गोष्टींचा परिचय त्या व्यक्तीला निश्चितपणे होतो आणि त्यामुळे आपोआपच त्याची भाषिक क्षमता ही सुधारत असते. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भाषा समृद्ध होणं किंवा त्या व्यक्तीचा शब्दकोश समृद्ध होणं यासाठी सुद्धा वाचन हे एक महत्त्वाचं साधन आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. चौथा याचा फायदा असा आहे की वाचन करणारा माणूस हा आपोआप कल्पनारम्य त्या ठिकाणी बनतो. म्हणजे कल्पनेचा वापर, कल्पनाशक्तीचा जो त्याचा वापर जो आहे तर तो निश्चितपणे त्याला सहजतेनं करता येतो. वाचनातून विविध लोकांच्या शैलीची एक जाणीव त्याला होते. विविध लोकांची जी काही लेखनाची भूमिका आहे ती त्याला समजते आणि मग लेखकाने उभ्या केलेल्या विविध व्यक्तिरेखा असतील, विविध कल्पनाचित्र असतील, वेगवेगळ्या स्वरूपातील त्याच्या परखड भूमिका असतील या त्याला कळत जातात. आणि मग आपण लेखन करत असताना विविध स्वरूपातील जे काही सौंदर्य आहे, सौंदर्यात्मकता आहे ती सहजतेनं आपल्याला साकारता यायला सुरुवात होते. महात्मा गांधीजींचं एक वाक्य या निमित्तानं मी मुद्दाम तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. महात्मा गांधींनी एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की माणसाचे विचार वाचनाने परिपक्व झाले की ते शब्दांचं रूप घेऊन अवतीर्ण होतात किंवा आविष्कृत होतात. म्हणजे वाचन एकदा माणसाचं परिपक्व झालं की तो माणूस सहजतेनं लेखन करू शकतो, हा त्यामागचा एक महत्त्वाचा अर्थ आहे. आणि म्हणून आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की जर समजा आपण वाचन केलं तर आपल्याला विविध स्वरूपातील कल्पनासुद्धा सहजतेनं सुचतील आणि त्या सहजतेनं मांडता येतील की ज्यामुळे आपण वेगवेगळ्या स्वरूपाचं लेखन या ठिकाणी करू शकतो. पाचवा एक महत्त्वाचा फायदा जो आहे की जो औपचारिक स्वरूपात आपल्याला माहिती असतो ती म्हणजे आपली संस्कृती, परंपरा याविषयीचं ज्ञान नकळतपणे आपल्याला होत असतं. परंतु आपल्याला इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की वाचनानं जसं आपल्याला एखादा माणूस कळतो, त्याच्या समस्या कळतात, काही समाजव्यवस्थेचे प्रश्न कळतात, त्याचबरोबर त्या संस्कृतीमध्ये असणाऱ्या विविध गोष्टींचा परिचय वाचनाच्या माध्यमातून आपल्याला होतो. मग त्या संस्कृतीतील असणारे जे काही आचारविचार आहेत, जे त्याचं राहणीमान आहे, त्याची जी खाद्य संस्कृती आहे, इथपासून ते अनेकविध म्हणजे त्याचे जगण्याचे पर्याय, त्याच्या उदरनिर्वाहाची वेगवेगळी साधनं, त्या संस्कृतीमध्ये लागलेले शोध, त्या ठिकाणी ते करत असलेले संशोधन, अशा अनेक बाबी त्या निमित्तानं येतात आणि त्याचा परिचय आपल्याला होतो. यावरून सुद्धा माणसाची जी काही एक बौद्धिकता आहे ती विकसित होत असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जर समजा आपण वाचन करत असलो तर ते केवळ आपण एखाद्या विशिष्ट समूहाचं किंवा विशिष्ट मर्यादेमध्येच ते वाचन आपलं असतं असं नाही. तर वाचनाची पातळी जी आहे ती जसजशी वाढत जाते तसतसं वेगवेगळे संदर्भ आपल्याला वाचायला मिळतात. मग ते आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील किंवा जिल्ह्याच्या बाहेरील, राज्याबाहेरील, देशाबाहेरील म्हणजे वैश्विक पातळीवरच्या बाबीसुद्धा आपल्याला सहजतेनं समजतात. आणि मग या सगळ्याच्या काही संकल्पना आहेत त्या ज्यावेळी माणूस समजून घेतो त्यावेळी आपली असणारी संस्कृती, इतरांची असणारी संस्कृती,
आपल्या संस्कृतीतील कमतरता, इतरांच्या संस्कृतीतील असणारे जे काही संशोधन आहे, वेगवेगळ्या स्वरूपातील होत असलेल्या ज्या सुधारणा आहेत, त्या ठिकाणी जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, वेगवेगळ्या स्वरूपातील जी मूल्य आहेत, मग ज्याच्यामध्ये समता, स्वातंत्र्य वगैरे यासारखी अनेक जी मूल्य आहेत किंवा आपली जी पारंपरिक मूल्य होती, जी सत्य, अहिंसा वगैरे या दृष्टिकोनातली, तर अशा अनेक बाबींचा परिचय आपल्याला खरं तर होऊ शकतो. साहित्य प्रकारांच्या माध्यमातून, भाषांतरांच्या माध्यमातून अलीकडच्या काळामध्ये मोठ्या स्वरूपाचे क्रांतिकारक बदल खरं तर होत आहेत आणि ते सहजतेनं विविध पुस्तकांच्या माध्यमातून आपल्यासमोर उपलब्ध आहेत. केवळ पूर्वीसारखी काही पुस्तकच नाही, तर अलीकडच्या काळात अनेक स्वरूपातील जी इलेक्ट्रॉनिक्स माध्यमं आहेत, मोबाईल किंवा कम्प्युटर वगैरे यासारख्या साधनांच्या माध्यमातून, ई-बुकच्या माध्यमातून आपण सहजतेनं वाचन करू शकतो आणि वाचन करून आपल्याला सहजतेनं एक समृद्धता प्राप्त होऊ शकते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे वाचनाचे फायदे नेमके कोणते आहेत हे आपल्याला इथे लक्षात आले असतील. आता यानंतर एक वाचनाचा जो संदर्भ आपला सुरू आहे त्याच्यामध्ये काही वेळा काही अडथळे त्या ठिकाणी येतात किंवा काही चुकीच्या सवयी आपल्या निश्चितपणे असतात. याच्यामध्ये आपण जर सुधारणा केली तर आपला जो वाचन वेग आहे तो सहजतेनं वाढू शकतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता काहींना अशी सवय असते की ज्यावेळी ते वाचायला सुरुवात करतात त्यावेळी त्या ओळीवर बोट फिरवून त्यांना वाचायची सवय असते. म्हणजे वाचन करत असताना आपलं बोट जसजसं त्या ठिकाणी फिरत जातं त्या ओळीवर, तशा पद्धतीनं ते शब्द वाचतात. किंवा बोट नसेल तर काही पेन, पेन्सिल वगैरे त्याचं टोक त्या ठिकाणी त्या वाक्यावर फिरवून त्यांना वाचायची सवय असते. ज्यावेळी असं वाचन आपण करतो त्यावेळी आपल्याला असं दिसून येतं की त्या माणसाची जी गती आहे वाचनाची ती नकळतपणे कमी होत जाते आणि त्यामुळे त्याचा जो वाचन वेग आहे तर तो निश्चितपणे कमी होतो आणि वाचनामुळे या कमतरतेमुळे त्याच्या आकलनावर सुद्धा परिणाम होतो. म्हणजे जर समजा त्याला वाचायलाच वेळ लागत असेल, त्या शब्दांवर तो त्या ठिकाणी पुढे म्हणजे परत परत येत असेल, तर त्याला त्या ओळीचं आकलन करून घेणं किंवा झरझर त्याचं आकलन करून घेणं ही मोठी कठीण गोष्ट होऊन बसते. त्यामुळं ही जी सवय आहे ती थोडीशी आपण सोडून देणं आवश्यक आहे. दुसरा एक भाग यामध्ये महत्त्वाचा आहे तो म्हणजे मोठ्यानं वाचणं. एखादा मजकूर आपल्यासमोर असेल किंवा काही अभ्यासाच्या संबंधी काही बाबी आपण समजा वाचत असू तर काहींना अशी सवय असते की मोठ्यानं वाचायचं. मोठ्यानं वाचल्यामुळं सुद्धा आपल्या वाचनाच्या वेगावर निश्चितपणे परिणाम होतो. आपण गतिमानतेनं वाचू शकत नाही. परिणामी जे समजा बोट फिरवून वाचनाच्या सवयीमध्ये घडतं तेच या मोठ्यानं वाचनामध्ये होतं. त्याचबरोबर त्या वाचनाच्या माध्यमातून जे काही आवाज आपले जे उच्चार वगैरे आपण त्या ठिकाणी आपल्या कानावर पडतात त्यामुळे सुद्धा एकाग्रता खरं तर आपली राहत नाही आणि मग वाचन प्रक्रियेमध्ये जो आकलनाचा भाग आहे तर तो त्या ठिकाणी कमी होऊन जातो. मोठ्यानं वाचनाचे काही फायदे आहेत. ज्याला आपले उच्चार सुस्पष्ट करायचे आहेत, ज्याला आपली जी काही काही म्हणजे नाटकाच्या संदर्भात किंवा काही स्वगतांच्या संदर्भात तयारी करायची, त्या व्यक्तीनं निश्चितपणे अशा स्वरूपाचं मोठ्यानं वाचन करावं. परंतु जर एक अभ्यासासाठी म्हणा, चिंतन मनन करण्यासाठी म्हणा किंवा आकलन करून घेण्यासाठी जर समजा आपण वाचत असू तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं वाचन जर आपण मोठ्यानं केलं तर त्याचा फायदा आपल्याला फारसा होणार नाही. काहींना ओठांच्या हालचाली करून म्हणजे ज्याला आपण पुटपुटणे म्हणतो अशा स्वरूपात वाचन करण्याची सवय असते. कुजबुजत ते त्या ठिकाणी वाचत राहतात आणि मग त्यांना फारसं त्या माध्यमातून आकलन होत नाही. त्यांचाच इतरांनासुद्धा काही त्रास, अडथळा निश्चितपणे होऊ शकतो. म्हणजे आपल्याला असं दिसून येतं की या ज्या काही वाचनाच्या
संदर्भात असणाऱ्या बाबी आहेत त्या जर समजा आपण लक्षात घेतल्या तर वाचनाच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या अनेक ज्या चुकीच्या सवयी आहेत त्या आपल्याला सोडणं गरजेचं आहे. आणि या जर समजा सवयी आपण सोडल्या तर आपला वाचन वेग वाढून चांगल्या स्वरूपाचं एक वाचन आपल्याला निश्चितपणे करता येतं. आता यासाठी एक महत्त्वाची बाब मी इथे सांगणार आहे तुम्हाला की इथून पुढे समजा आत्तापर्यंत तुम्ही याच्याकडे लक्ष दिलं नसेल पण उत्कृष्ट जर समजा वाचन करायचं असेल तर काय आपण केलं पाहिजे. तर आपल्याला असं दिसून येतं की उत्कृष्ट वाचनासाठी आपल्याला एकाग्रता ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. आता एकाग्रता साधण्यासाठी अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे जर समजा आजूबाजूला गोंगाट असेल, गोंधळ त्या ठिकाणी चालू असेल, आरडाओरड चालू असेल तर आपल्याला त्या ठिकाणी फार काही एकाग्रता साधता येणार नाही. परिणामी वाचनामध्ये सुद्धा अडचणी निर्माण होतील. जर समजा वाचनाची आवड नसणारा एखादा व्यक्ती आपल्या आजूबाजूला आहे, आपलं वाचनामध्ये लक्ष लागतंय पण त्याला त्याच्यामध्ये फारसा रस नाही, मग तो सातत्यानं आपलं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो, वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर अशा वेळीसुद्धा ही जी काही एक वाचनामध्ये एकाग्रता आहे ती आपल्याला साधता येणार नाही. कधी इतर बाबीसुद्धा त्यासाठी कारणीभूत असतात. म्हणजे आर्थिक स्वास्थ्य नाही, समजा एखाद्या गृहस्थाला आर्थिक स्वास्थ्य नाही, त्याच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपातील काही चिंता आहेत तर त्यालासुद्धा फारसं म्हणजे एकाग्र राहता येणार नाही. त्याच्या मनामध्ये सातत्यानं वेगवेगळे विचार त्याच्या आर्थिक विवंचनेसंदर्भात किंवा इतर समस्येसंदर्भात सुरू राहतील आणि परिणामी वाचन प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होईल. कधीकधी काही अशा सवयी असतात की काही विद्यार्थी वगैरे असं म्हणतात की आम्हाला टी व्ही लावल्याशिवाय वाचता येत नाही किंवा काही गाणी वगैरे चालू असल्याशिवाय आमचं वाचनामध्ये लक्ष लागत नाही. आणि मग ते एकीकडे मोठमोठ्यानं काही संगीत वगैरे चालू असतं, काही गाणी चालू असतात, टी व्ही जोरात चालू असतो आणि दुसरीकडे अभ्यास चालू असतो. अशा वेळीसुद्धा खरं तर म्हणजे ज्याला आपण म्हणू की प्रत्यक्ष अभ्यास करत असलेला तो व्यक्ती किंवा तो विद्यार्थी जरी समजा आपण पाहत असलो तरी त्याला त्या गोष्टींचं किती आकलन होतं, कारण त्याचं लक्ष पूर्णपणे त्या वाचनामध्ये नाही. आणि मग अशा पद्धतीचे एक वेगळेच गोंधळ त्या ठिकाणी त्याच्या डोक्यामध्ये निर्माण होऊ शकतात किंवा त्याला फारसं या वाचन प्रक्रियेतून साध्य होणार नाही. ही बाबसुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. काही वाचन करताना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये म्हणजे एका जागी बसून सातत्यानं शक्य नाही असं ते म्हणतात आणि मग वाचन करताना इकडे तिकडे फिरत असतात. म्हणजे कधी घरामध्ये बसायचं, कधी घराच्या वरती जाऊन थोडंसं वाचायचं, कधी खुर्चीवर त्या ठिकाणी बसून वाचायचं, कधी उभं राहून त्या ठिकाणी फिरून वाचायचं, कधी झोपून वाचायचं. अशासुद्धा बाबी अनेक जण त्या ठिकाणी करतात. किंवा काहींना वाचन करत असताना काहीतरी खावंसं वाटतं. म्हणजे जर समजा त्यांना शेजारी काही खायला नसेल तर ते वाचन त्यांना जमत नाही असं ते म्हणतात आणि मग सतत काहीतरी खात राहणं, म्हणजे जे लक्ष आहे ते काही लक्ष अभ्यासाकडे किंवा वाचनाकडे आणि काही लक्ष खाण्याकडे असा जर समजा प्रकार होत असेल तरी ती व्यक्ती उत्कृष्टपणे वाचू शकणार नाही. किंवा तो जरी समजा वाचण्याचा एक आभास असला तरी त्याच्या डोक्यामध्ये त्या वाचलेल्या मजकुरापैकी त्या मजकुराचं किती आकलन त्या ठिकाणी त्याला झालेलं आहे किंवा किती वाचलेलं त्याच्या लक्षात आहे हे मात्र आपल्याला सांगता येत नाही. काही त्या ठिकाणी लोक हळवे असतात, त्यांना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ज्यावेळी ते वाचन करतात तर त्यावेळी वाचन प्रक्रियेमध्ये असणाऱ्या ज्या काही बाबी आहेत, मग समजा तिथे एखादी कथा कादंबरी ते वाचतात, तिथे काहीतरी एक गंभीर प्रसंग आला, काही दुःखी प्रसंग आला तर त्या भावनेशी ते समरस होऊन जातात. मग त्यांना रडू कोसळतं आणि नकळतपणे आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टी त्यांना आठवायला लागतात. मग ती वाचन हा जो भाग आहे तो बाजूला राहतो आणि त्या ठिकाणी ते त्यांचाच विचार करायला सुरुवात करतात. कधी आनंदाचे प्रसंग येतात त्यावेळी त्यांना अशीच वेगळी आठवण येते आणि हा एक वेगळा भागसुद्धा वाचन प्रक्रियेमध्ये अडचणीचा ठरू शकतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर झोप येणं, वाचन करायला घेतलं की आपल्याला झोप लागते, असा
काहींचा एक सूर निश्चितपणे आपल्याला दिसतो. मग ते म्हणजे काही लोक झोपण्यासाठीच डोळ्यासमोर काही धरतात, ती एक बाब निराळी. पण काही लोकांना समोर काही वाचनासाठी आलं की झोप यायला सुरुवात होते. तर अशा वेळी आपण काही बाबी पाळणं गरजेचं आहे. ते उपाय नेमके त्याच्यासाठी काय करायचे मी तुम्हाला सांगणारच आहे. पण आपल्याला असं दिसून येतं की या पद्धतीच्या काही अडचणी आपल्याला दिसतात की ज्या उत्कृष्ट वाचन प्रक्रियेमध्ये जी काही एकाग्रता लागते ती एकाग्रता ज्याला आपण साधण्यासाठी मदत न करता त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करतात. आणि म्हणून शारीरिक मानसिक अशा काही व्याधी असणं वगैरे या बाबीसुद्धा या उत्कृष्ट वाचन प्रक्रियेमधील एक अडथळा आपल्याला मानावे लागतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता वाचन प्रक्रियेसाठी किंवा उत्कृष्ट वाचनासाठी आपण काय केलं पाहिजे, हे एक महत्त्वाचे मुद्दे आपण इथे लक्षात घेऊ. एकतर आपल्याला असं दिसून येतं की जर समजा आपण एखाद्या ठिकाणी आपल्याला गोंगाट वगैरे ऐकू येत असेल तर आपण अशा ठिकाणी एकतर वाचनच करू नये. त्याला पर्यायच दुसरा नसेल तर मग कानामध्ये काही कापसाचे वगैरे बोळे आपण घालावेत, म्हणजे आपल्याला त्या आवाजाचा त्रास होणार नाही आणि आपलं मन एकाग्र होईल. दारं खिडक्या वगैरे बंद करावीत आणि त्यामुळं त्या आवाजाची जी काही एक तीव्रता आहे ती कमी व्हायला मदत होईल, जेणेकरून आपलं लक्ष आपल्या वाचनाकडे लागू शकेल आणि त्याचं आकलन आपल्याला व्यवस्थित होईल. हा एक महत्त्वाचा भाग आपल्याला करता येतो. किंवा आपल्याला असं दिसून येतं की काही सहज करण्याजोग्या गोष्टी आहेत. जर समजा आपल्याला बाहेरून काही आवाज येत असेल आणि मग आपण बाकीचे दारं खिडक्या किंवा बंद केल्या आणि आपला जर पंखा लावला तर आपल्याला असं दिसून येतं की तो जो आवाज आहे त्याची जी तीव्रता आहे ती कमी होते. काही आवाज तो थोडासा कमी त्या ठिकाणी आपल्याला जाणवतो. म्हणून तो सुद्धा प्रयोग आपण करायला हरकत नाही. आपल्याला ज्यावेळी आपण वाचन करायचं असेल, उत्कृष्ट वाचनाची सवय लावून घ्यायची असेल तर त्यासाठी शक्यतो जी वेळ आहे ती पहाटेची निवडावी. आपल्या पूर्वजांनी सुद्धा असं खरं तर म्हटलेलं आहे की पहाटे जर समजा आपण वाचन केलं तर आपल्याला जी समजा काही विद्येची देवता वगैरे जी आहे तर ती प्रसन्न होते किंवा त्या माध्यमातून आपण आता तो संदर्भ कसा आहे की त्यावेळी मुळातच आपली झोप झालेली असते, सगळं जे काही शरीर आहे तर त्याचा थकवा दूर झालेला असतो. एका दृष्टिकोनातून आपण वेगवेगळ्या गोष्टींच्या ग्रहणासाठी खरं तर तयार असतो. दुसरा भाग पहाटेच्या वेळी फारसा काही गोंगाट वातावरणामध्ये नसतो, बाहेर गाड्या वगैरे काही सुरू झालेल्या नसतात, घरातील किंवा आसपासच्या घरांमध्ये सुद्धा तशी शांतताच असते. आणि म्हणून ही जी काही एक पहाटेची वेळ आहे तर ती त्या ठिकाणी जर समजा आपण निवडली तर त्याचा निश्चित फायदा आपल्याला खरं तर होऊ शकतो की ज्यामुळे वाचनाचा उत्कृष्ट लाभ आपल्याला मिळू शकेल. जर समजा आपल्याला जी मध्ये मध्ये खावंसं वाटत असेल तर त्या दृष्टिकोनातून आपण एक महत्त्वाचा मार्ग अवलंबला पाहिजे. तो म्हणजे एकतर आपण अगोदरच थोडंसं काहीतरी खाऊन घ्यायचं आणि मग वाचनाला बसायचं. म्हणजे आपल्याला जर भूक लागल्यासारखं होत असेल किंवा तशी जरी इच्छा होत असेल तर ती होणार नाही आणि सहजतेनं आपण वाचन त्या ठिकाणी करू शकू. म्हणजे काहीतरी तुम्ही खाऊन घ्या आणि मग वाचनाला बसा किंवा वाचन करायला सुरुवात करा, म्हणजे तुमच्या मनाची एकाग्रता साधली जाईल. वाचन सुरू करण्यापूर्वी 2 मिनिट तुमचे डोळे मिटून घ्या. वेगवेगळ्या स्वरूपातील जे काही विचार आहेत ते थोडेसे ज्याला आपण म्हणू की शांत होऊ द्या. त्यासाठी तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि थोडेसे विचार शांत झाले म्हणजे तुम्ही वाचायला 1-2 मिनिटानंतर डोळे सावकाश उघडून सुरुवात करा, म्हणजे सहजतेनं तुम्हाला त्याचं आकलन व्हायला सुरुवात होते. दुसरा एक भाग म्हणजे वाचन प्रक्रिया जर समजा आपण सुरू करणार असू तर सुरुवातीला 2 ते 5 मिनिट म्हणजे आपल्या पाठीचा मणका ताठ करून बसा, डोळे मिटून घ्या, श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि हळूहळू वेगवेगळ्या स्वरूपातील ज्या काही संकल्पना आहेत त्या ठिकाणी आपण म्हणजे आकलन करण्याचा प्रयत्न करा. किंवा मग एखादा कागद घ्या, त्या कोऱ्या कागदावर आपल्याला मनात येईल ते चित्र काढा
आपल्या मनातील ज्या काही भावभावना आहेत त्या थोड्याशा त्या चित्राच्या माध्यमातून एकदा शांत झाल्या की आपलं मन थोडंसं मोकळं होतं आणि आपण सहजतेनं त्या ठिकाणी वाचायला सुरुवात करतो आणि या पद्धतीनं केलेल्या वाचनामुळं आपली एकाग्रता साधली जाते. एकाग्रता साधली गेली म्हणजे आपल्याला जे आपण वाचन केलं आहे त्याचं आकलन चांगलं होतं. ते आकलन चांगलं झालं म्हणजे आपोआपच आपल्या ते लक्षात राहतं आणि लक्षात राहिलं म्हणजे ती बाब आपल्याला वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या पातळीवर, मग ती लेखन असेल, वक्तृत्व असेल किंवा संभाषण असेल, वेगवेगळ्या स्वरूपाचा काही शब्द साठा आपल्याला पाहिजे असेल, त्याचा वापर करायचा असेल तर यासाठी निश्चितपणे महत्त्वाची ठरते. आणि म्हणून वाचन प्रक्रिया वाढवण्यासाठी या सगळ्या बाबी विचारात घ्या, त्याचं पालन करा. निश्चित याचा फायदा तुम्हाला होऊ शकेल. तर अशा पद्धतीनं वाचन प्रक्रिया म्हणजे काय हे आपण आज पाहिलं. अशाच पद्धतीची जी काही भाषिक कौशल्य आहेत तर त्यांचाही विचार आपण करणार आहोत. तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण करूयात. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा आणि आपल्या मित्रांना पाठवायला विसरू नका. धन्यवाद.